नमस्कार, प्राजक्तास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बरबटीच्या शेंगांची भाजी। हे बघा, या अशा शेंगा असतात, आमच्याकडे याला बरबटीच्या शेंगा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि या अशा गावरानी शेंगा आहे। हे बघा, यामध्ये सुद्धा दोन प्रकार येतात, एक पांढरी आणि एक अशी हिरवी। या अशा गावरानी आहे आणि याची भाजी ना खायला खूप छान लागते। याला आपण ना आता तोडून घ्यायचं आहे। तर हे जे समोरचं असं टोक आहे हे असं काढायचं आणि असं हाताने येता बारीक बारीक असं तोडून घ्यायचं। कवड्या आहेत त्या शेंगा म्हणून इझिली तुटत आहे। अशा प्रकारे मी सगळ्या शेंगा आता तोडून घेते। बघा, सगळ्या शेंगा मी इथे अशा तोडून घेतलेल्या आहे आणि याला छान पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। यासाठी काय काय लागत आहे ते आपण बघून घेऊ। बरबटीच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक कांदा बारीक कट केलेला आहे, इथे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे, एक छोटा टमाटर बारीक कट केलेली आहे आणि कोथिंबीर इथे बारीक कट करून घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गरम झालेला आहे, मोहरी टाकून घेऊ, जिरं, कांदा तेलामध्ये छान परतून घेऊ। कांदा छान फ्राय झालेला आहे, यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ। हे छान फ्राय करून घेऊ। कांदा लसूण छान फ्राय झालेला आहे, यामध्ये मसाले टाकून घेऊ। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ। मसाले यामध्ये परतून घेऊ। कट केलेलं टमाटर घालू, थोडीशी कोथिंबीर घालू। टमाटर छान शिजवून घ्यायचं आहे। छान शिजलेले आहे। आता यामध्ये ज्या आपण पाण्यात भिजवलेल्या शेंगा होत्या त्या टाकून घेऊ। हे छान मिक्स करू। इथे मी हे छान मिक्स करून घेतलं आहे। आता झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला ही शेंगा शिजवून घ्यायची आहे। आपली भाजी इथे छान शिजलेली आहे, यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ। हे मिक्स करू। आपली बरबटीच्या शेंगांची भाजी इथे रेडी आहे। आता गरमागरम सर्व करून घेऊ। बघा, गरमागरम इथे वरण भात सोबत पोळी, लोणचं आणि आपली बरबटीच्या शेंगांची भाजी। एकदा अशा प्रकारे बरबटीच्या शेंगांची भाजी तुम्ही नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते खायला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नव्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।